नमस्कार विद्यार्थी मित्र, इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचे जे बोर्डचे पेपर असणार आहेत आणि बोर्डच्या पेपरमध्ये जे तुमचं अभ्यासाचं नियोजन असणार आहे किंवा तुम्हाला अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे ते थोडक्यात आपण इथे बघणार आहोत. तर बघा, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जो बोर्ड पेपरचा टाइम टेबल आहे तो बघितलेला आहे आणि बघा तोच टाइम टेबल इथे पण आहे आणि याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा आहे किंवा कशा प्रकारे वेळ जर दिला, म्हणजे जर ऍडजस्टमेंट केली तर त्यावेळेस आपला थोडासा जो अभ्यास आहे इतर विषयाचा तो पण आपल्याला व्यवस्थित करता येईल आणि चांगले मार्क मिळवता येतील. तर बघा, सुरुवातीला आपला जो पेपर आहे 21 फेब्रुवारी 2025 ला मराठीचा. तर इथे काय करायचंय, तर तुम्ही ज्यावेळेस आतापासून अभ्यासाला लागाल तर माझ्या मते तरी तुम्ही जे सर्वात शेवटचा पेपर आहे तो सुरुवातीला अभ्यास घ्यायचा आहे. म्हणजे बघा, आजपासून जरी पकडला आपण तर जवळपास 20 ते 25 दिवस आपल्याकडे अभ्यासाला आहे. तर मग याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला जिओग्राफी घेऊ शकता, भूगोलाचा अभ्यास करणार, नंतर इतिहासाचा करणार. म्हणजे याला तुम्हाला जशा प्रकारे तुम्हाला जो विषय चांगल्या प्रकारे जमतो तशा प्रकारे त्याला वेळ द्यायचा. म्हणजे जो विषय तुम्हाला जास्त चांगला जमत नाही त्याला थोडासा जास्त वेळ, जो चांगला जमतो त्याला थोडासा कमी वेळ, कमी दिवस, अशा प्रकारे तुम्हाला त्याचं काय करायचं, प्रकारे त्या विषयाचं काय करायचं आहे तुम्हाला, तर त्या विषयाला वेळ तुम्हाला द्यायचा आहे. नंतर मग सायन्स 2 करणार, नंतर सायन्स 1 करणार, मॅथ 1, मॅथ 2, मॅथ 1, हिंदी, इंग्लिश आणि शेवटच्या दिवशी असं करायचं की बाबा आपल्याला समजा 21 तारखेला आपला कुठला मराठीचा सब्जेक्ट आहे तर मग 17 ते 18 तारखेपासून तुम्ही मराठीवर याल, अशा प्रकारे ते काय करायचं. म्हणजे मराठी विषयाचा नंबर जो आहे तुमचा अभ्यासाचा तो 17 ते 18 तारखेला यायला हवा. आणि बघा काय असतं की मराठी हा अगदी सोपा विषय असतो आणि आपण पहिला पेपर असतो, त्याच्यामुळे काय करतात विद्यार्थी, तर की मराठीचा पेपर जो आहे त्याचा जास्त अभ्यास विद्यार्थ्यांचा झालेला असतो, त्याच्यामुळं काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. इथे मराठीचा जो विषय आहे तो अगदी तुम्हाला सोपा जाणार आणि नक्कीच तुमचा अभ्यास पण जास्त झालेला असणार. तर मग माझ्या मते तरी 17 ते 18 तारखेपासून तुम्ही मराठीला काय कराल, वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे 18 जरी दिला तरी 18, 19 आणि 20 म्हणजे 3 दिवस सफिशियंट आहेत मराठी या विषयासाठी. नंतर बघा, जो इंग्लिश आहे तो आहे तुमचा 1 मार्च म्हणजे 1 तारखेला. म्हणजे बघा इथे 21च्या नंतर जर पकडलं 21 आणि 10 31 म्हणजे जवळपास 10 ते 11 दिवसाचा इथे तुम्हाला वेळ मिळणार आहे. मग आता या 11 दिवसामध्ये फक्त इंग्लिशचाच अभ्यास तुम्ही करायचा नाही. तर बघा, समोर जर थोडीशी नजर फिरवली तर बघा इथे हिंदीला आपला 1 आणि 3 म्हणजे इथे काय 1 दिवस आहे. म्हणजे हा सफिशियंट आहे, कारण तुम्ही सुरुवातीलाच काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला की असे विषय याला 2-2, 4-4 दिवस द्यायचे आहेत आणि त्या महिन्यामध्ये पूर्ण होतील अशा प्रकारे. म्हणजे हिंदीचा पण तुमचा अभ्यास होऊन जाईल अशा प्रकारे करायचा आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये हिंदीचा पण तुमचा अभ्यास होऊन जाईल. म्हणजे फक्त इथे 2 तारखेला तुम्ही काय करणार, तर हिंदीवर रिव्हिजन करणार. नंतर बघा इथे 3 आणि नंतर 5 आहे, म्हणजे इथे एकच दिवस आहे. नंतर 5 आणि 7 म्हणजे इथे पण काय आहे तुम्हाला मॅथ 2 ला एकच दिवस आहे, मॅथ 1 ला 1 दिवस, मॅथ 2 ला 1 दिवस. नंतर 7च्या नंतर बघा 8 आणि 9, नंतर इथे 10 किंवा मग इथे 11 म्हणजे इथे 1 दिवस. म्हणजे सायन्स 1 आणि सायन्स 2 याच्यामध्ये 1 दिवस आहे. फक्त सायन्स 1 ला काय इथे सायन्स 2 ला एकच दिवस आहे आणि सायन्स 1 ला किती दिवस आहेत, तर सायन्स 1 ला 2 दिवस आहेत. म्हणजे अगदी आरामात तुमचं रिव्हिजन इथे सायन्स 1 चं होऊन जाईल. परंतु इथे बघा मॅथ 1 आणि मॅथ 2 इथे एक दिवस आहे. तर इथे काय करायचं, या 10 दिवसामध्ये तुम्हाला बघा एकंदरीत तुम्हाला मॅथ सायन्स हे सोपे जात असतील तर काही टेन्शनच नाही. परंतु बरेचसे विद्यार्थी असतात की त्यांना मॅथ 1 किंवा मॅथ 2, सायन्स 1 किंवा सायन्स 2 याच्यापैकी सर्व किंवा एखाद्याला मॅथ 1 चांगलं जमतं, मॅथ 2 चांगलं जमत नाही. तर तशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, इथे मला व्यवस्थित तो जो वेळ आहे, म्हणजे इथे बघा इथे जो 1-1 किंवा 2-2 दिवसाचा वेळ आहे. बघा सायन्स 2 ला 2, सायन्स 1 ला 2 दिवस अतिशय सफिशियंट आहेत, पुरेसे आहेत, 2 दिवसामध्ये होऊ शकतं. परंतु मॅथ 1 आहे, नंतर इथे तुमचा सायन्स 2 आहे जिथे एकाच दिवसाचा तुम्हाला कालावधी मिळणार आहे, एकाच दिवसाचा गॅप इथे असणार आहे. नंतर इथे मॅथ 2 आहे. तर मग इथे काय करायचं, तर हे विषय जे आहेत हे परत तुम्ही काय करायचे, रिपीट करायचे. म्हणजे कुठल्या दिवसामध्ये, या 10 ते 11 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, ते विषय परत रिपीट करू शकता. 10 ते 11 म्हणता येणार नाही, परंतु 8 ते 9 तरी दिवस तुम्ही इथे देऊ शकता. कारण इंग्लिशच्या पेपरला परत तुम्हाला किती दिवस द्यायचे, 2 दिवस, 3 दिवस, जशा प्रकारे तुम्हाला जमतं तशा प्रकारे. तर इथे तुम्ही काय करू शकता,
ते जे दिवस आहेत तर त्या दिवसामध्ये तुम्ही मॅथ 1 मॅथ 2 सायन्स 1 सायन्स 2 यांना काय करू शकता, तर यांना परत एकदा रिवाईज करू शकता. आणि हे अतिशय महत्त्वाचं तुमचं ठरणार आहे, कारण परत इथे रिवाईज करून किंवा एखादा जर चॅप्टर तुमचा राहिलेला असेल तर तो चॅप्टर इथे या दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, तो कम्प्लीट करू शकता. नंतर बघा 12च्या नंतर 13 आणि 14 इथे 2 दिवस तुम्हाला कशाला मिळत आहेत, इतिहासाला मिळत आहेत. आणि 16च्या नंतर 15च्या नंतर 17ला तुमचा कोणता असणार आहे, जिओग्राफी म्हणजे भूगोल असणार आहे. म्हणजे इथे पण एक दिवस तुम्हाला कशाला दिलेला आहे, तर तो भूगोल या विषयासाठी तुम्हाला मिळणार आहे. मग बघा सुरुवातीलाच मी सांगताना सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही काय करणार, पहिले जिओग्राफीचा अभ्यास करणार, नंतर हिस्ट्री घेणार, इतिहास घेणार, सायन्स 2 सायन्स 1. म्हणजे आतापासून जरी कामाला लागलं तरी जवळपास आपल्याला 20 ते 25 दिवसामध्ये तुम्ही तशा प्रकारे त्याचं नियोजन करू शकता. परंतु इथे मी ज्याप्रमाणे सांगितलं तर अशा प्रकारे जर ॲडजस्टमेंट केली तर नक्कीच तुमचा मॅथ 1 मॅथ 2 सायन्स 1 सायन्स 2 याचं रिव्हिजन प्लस तुमचा जर एखादा चॅप्टर राहिलेला असेल कुठल्याही विषयाचा, सायन्स 2चा असला, सायन्स 1चा असेल, सायन्स 2चा सायन्स 1चा कुठला जरी असेल तर तो या दिवसामध्ये मात्र नक्की तुम्ही तिथे करू शकता. वातावरण होतं की बाबा आता आपले पेपर असणार आहेत आणि या दिवसामध्ये मग आपले कुठल्याही प्रकारचा तुम्हाला तिथे गॅप पडू द्यायचा नाही, कारण बघा अतिशय महत्त्वाचं असं तुमचं वर्ष आहे, त्यामध्ये चांगली टक्केवारी मिळवणं पण अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारे जर तुम्ही इथे अभ्यासाचं नियोजन केलं तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला बोर्ड पेपरला होईल. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. बघा परीक्षेला जाताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजेत किंवा रिव्हिजन कशा प्रकारे तुम्ही करायला पाहिजेत, या काही पार्टवर आपण आणखी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे व्हॅल्युएबल फीडबॅक जे आहेत ते कमेंट करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.